तुळशीराम तुकाराम महाजन यांच्या आणि तुकाराम महाराज महाजनच्या पुण्यतिथी त्यांच्या वडिलांनी त्या नियमाप्रमाणे हे कीर्तन होत आणि त्याप्रमाणे या कीर्तनाचा सोहळा आहे. एक दिवस आपल्या वडिलांचा 12 महिन्यातून उदो करावा. निघून गेले ते. सर्वांचेच वडील जातात, जाणं कोणाला नाही, सर्वांना. पण आपल्या वैदिक नियमाप्रमाणे श्राद्ध करावं आणि त्या श्राद्धाला एखादा सज्जन साधू जर असला तर त्यांना पुण्यतिथी म्हणा. त्या नियमाप्रमाणे श्राद्ध का होईना पण ते वैदिक आहे. आणि सोम सूर्य ग्रहणे. कोणी म्हणेल वा त्यांना काय मिळणार आहे का? हे किती दिवस झाले निघून गेले, कोणत्या जन्मात गेले आणि पुढे गेले असतील, त्यांना काय आणि मिळणार आहे अशी लोकांना शंका जर असली त्या शंकेचं समाधान करतो ते संतांच्या मुखातून करतो, आपल्या मुखातून नाही. आणि सोम सूर्य ग्रहणे. किती दिवस झाले असतील बरे याला? चंद्राला ग्रहण लागते, सूर्याला ग्रहण लागते. आज कालचं आहे का? अरे पिढी जात काय पण सृष्टीच्या आरंभापासून आहे. बराबर त्या वेळेला ते ग्रहण लागते. त्या नियमाप्रमाणे आपल्या वडिलांची जे पुण्यतिथी श्राद्ध असते ते कोणत्या का जन्मात जात ना, पण त्यांना तेथे ते सुखा होते. माता पितर मरणे अंकितचे दिवस. आई बाप मेलेले असले त्यांचे जे दिवस असतील त्या दिवसावर श्राद्ध पितृश्राद्ध करणं हा आपल्या मुलाचा स्वधर्म आहे. त्यांना मिळते हा एवढा मोठा नामस्मरणाचा भाग. बाया माणसं मिळून 200 लोक आपण इथे आहे, त्यांच्या नावाचा उदो जर केला आपण तर त्यांना मिळणार नाही. अरे बाबा तुम्हा आपल्याला ती सरणी कळत नाही, त्याच्यावर अवलंबून नाही. पण जो जीवात्मा या लोकातून गेला त्या जीवाच्या सत्कर्माचे जे फल आहे ते त्यांना मिळतातच. परंतु त्यांच्या मागे जरी आपण काय तर कोणताही पुण्याचा भाग केला तर तो त्यांना मिळतो. विठ्ठल विठ्ठल. काही वैदिक धर्म संस्कृती नियम ज्या संप्रदायाला लागूच पडत नाही असे काही धर्म आहे जगात. पंथ आहे, जैन आहे, बौद्ध आहे, अरे अन्य तऱ्हेचे मानभाव आहेत. पुष्कळ धर्म काय तर जे जगात आहे त्यांना वैदिक धर्म लागू पडत नाही म्हणून त्यांना ते श्राद्ध ते करत नाही आणि त्याप्रमाणे त्यांना वेदाचा निरोप नाही आणि ते वेदाचा निरोप मानत नाही. आणि जे लोक वेदाचा निरोप मानत नाही ते सद्गतीला जातच नाही. ऐका ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. वेद आपला बाप आहे
त्यांनी आपल्याला आणि मंत्र दिला गणवा. शब्द जे होता ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही काली त्या शब्दाला बाध येऊ नये म्हणून तो अमान्य केला बाप वेद जेणे. जेणे तो बाप वेद अमान्य केला त्यांना सद्गती नाही. त्यांना कोणत्याही तऱ्हेचा आपल्या उद्धाराची व्यवस्था त्यांना नाही. वेद निर्मित जेवढे संप्रदाय असते त्यांच्यामध्ये फलश्रुती आहे. विठ्ठला विठ्ठला अहितापासोनी काढिते गीत देवनी वाढविते नाही श्रुती परवती माऊली जगा. जगामध्ये श्रुती सारखी माय माऊली आई दुसरी कोणी नाही. आपली आई आहे परंतु ती व्यवहारापुरती आहे आणि व्यवहारामध्ये ती आपल्यावर कृपा करते आणि त्या मायेचा प्रेम अतिशय असतो. परंतु श्रुती रूपी माऊली जे आहेत ना ते अहितापासून आपल्याला काढते आणि हित देऊन वाढवते. श्रुती माऊलीचा आणि वेदाचा आपल्याला निरोप आहे. आपल्या वडिलांचं श्राद्ध करावं, आपल्या आईचं श्राद्ध करावं. आपला हा पिंड जो आहे तो पिंड आपला काय तर महाराज त्यांच्या पासून तयार झालेला आहे. आई बापा पासून हा पिंड तयार झालेला आहे. ईश्वराने आपल्याला दिला ही गोष्ट योग्य आहे. परंतु भगवान प्रभू बोलतात की आई बापाच्या रक्तातून या पिंडाची उत्पत्ती आहे. विठ्ठला विठ्ठला उपकार आई बापाचे आपल्यावर आहे बरं. जरी बाह्य उपकार असले तरी परंतु तेही फार मोठे आहे. अंतर उपकार देवाचे आहेत, अंतर उपकार वेदाचे आहेत, अंतर उपकार काय तर श्रुती माऊलीचे आहेत. असे उपकार जगतामध्ये कोणाचे नाही. अंतर उपकार जे आहेत ते सद्गतीला मिळवतात आणि बाह्य उपकार जेवढे आहेत तेवढे प्रपंचाला सुखमय होतात. मोठा संप्रदाय जगामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचा सांगणारा पाहिजे महाराज. काय संतांचं वाङ्मय आहे. एक एक विचार जर केला आपण तर आपल्या सद्गतीला आपल्या जीवनाला पोषक आहे. पण सांगणारा पाहिजे ज्ञान, निरळ ज्ञान सांगणारा पाहिजे निकळ. मनुष्याचं कल्याण झालं पाहिजे. मनुष्याच्या कल्याणाची बाजू या संप्रदायात आहे. एवढा तुम्हाला हा निरोप आज दिला. अरे तुकाराम महाराज बोलतात अरे बाबा मनुष्याचा जन्म हा प्राप्त होतो पण आयुष्य मिळत नाही. हे महत्वाचे शब्द बोलतो आता. म्हणून मनुष्य देह मिळाल्यानंतर मग आयुष्य काय आणखी असं कोणी म्हणेल. आयुष्य वेगळं आणि मनुष्य देह वेगळा. सांगतो चांगल्या रीतीने तुम्हाला आता आणि ती सरणी तुमच्या लक्षात राहू द्या. मनुष्य देह मिळतो पण आयुष्य मिळत नाही. अरे काहींना मनुष्य देह मिळतो 2 दिवस 5 दिवस राहतो लगेच जगतात. आयुष्य मिळालं का? काय झालं? देह मिळाला का नाही? मिळाला, आयुष्य नाही.
तुम्हाला सांगतो 4 मुलीवर एक मुलगा झाला आमच्या गावात एका पाठला. आता त्याने उदो केला. त्याला असं वाटलं की मला या 4 मुलीवर एक मुलगा झाला, ईश्वराने दिलं, रत्न दिलं. तो माझ्याकडे आला, म्हणे बाबा पाठीला कीर्तन झालं पाहिजे. काय अर्थ, मी घरी जाय, तुमचं मी भाऊबंदच आहे, मी कुठे जाणार आहे दुसरीकडे, करीन तुमचं कीर्तन. तो भुसावळला सामान आणण्याकरता गेला तर तिथून मागून माणूस गेला, म्हणे तो मेला. मनुष्य देह मिळाला नाही का त्याला? मिळाला. आयुष्य हे सरणी लक्षात ठेवा. आता विठ्ठला विठ्ठला अरे तुकाराम महाराज सर्वांच्या पाया पडून सांगतात की नका करू. नका करू पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. हाच उपदेश आता तुम्हाला करतो, पुढे दुसरा काही नाही. का धरणीवार काय तर उपदेश केलेले आहे संतांनी. भक्तांना उपदेश केला, मुमुक्षूला उपदेश केला, साधकांना उपदेश केला. मुक्तांना उपदेश करण्याची गरज नाही. सर्व लोकांना अधिकार प्रमाणे उपदेश केला. पण या अभंगामध्ये सर्वांना उपदेश करतात, याच्यामध्ये निवड केली नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणजे सर्व जनतेला या अभंगामध्ये उपदेश करतात. आता एवढाच उपदेश करायचा आहे की नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा आणि मनुष्य देहाचा काय संबंध आहे तेवढा सांगतो आपल्याला. विठ्ठला विठ्ठला मनुष्य देह मिळतो, आयुष्य मिळत नाही. आणि ज्याला आयुष्य मिळत असेल त्याने फार अगणित पुण्य केलेलं आहे, म्हणून त्याला आयुष्य मिळते. सांगतो तुम्हाला, पुष्कळ असे प्रमाण आहे शास्त्रामधून आणि पुराणामधून. जन्म माणसाचा मिळतो पण आयुष्य मिळत नाही. हा अरे वा, काय म्हणून असं बोलतात तुम्ही? तर सांगतो आपल्याला, आयुष्याचा एक एक भाग जर पाहिला आपण तर 21,600 श्वास जात आहेत दररोज. हे श्वास किती निघतात दररोज? 21,000. आणि 21,600 श्वास जे जातात ते मिळून एक दिवस. सूर्य उगवतो आणि मावळतो हा दिवस नाही राहता. याच्यावर आपल्या आयुष्याची गणती नाही. आयुष्याची गणती श्वासाश्वासावर आहे. आणि त्या नियमाप्रमाणे 21,600 श्वास जातील. ते 2 दिवसात जात ना, तर एका दिवसाची गणती आहे. न मिळणाऱ्या जाय. बरं सांगतो तुम्हाला, मनुष्य देहही मिळणारा कठीणच आहे आणि मिळाला तर आयुष्य मिळणारा कठीण आहे, हे सांगतो तुम्हाला. हा, दोन्ही गोष्टी एक नाही. आयुष्य वेगळं आहे आणि देह वेगळा आहे. देह मिळून तर आयुष्य मिळणार नाही. हा, आणि आयुष्य असलं तर देह मिळणार. या दोन्ही करता तुम्हाला काय करावं लागेल? विठाला विठाला हो, म्हणून फार भाग्याने मनुष्य हे मिळतो.
आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर आयुष्य किती पुण्याने मिळते याचा विचार करायला पाहिजे. आयुष्य तुम्ही म्हणतात ब ते मनुष्य देहाच्या मागेच आयुष्य आहे. नाही, मनुष्य देहाच्या मागे आयुष्य नाही. मनुष्य देह मिळाला तरी आयुष्य मिळणार नाही हे सांगून ठेवतो तुम्हाला. का? आयुष्याचा भाग वेगळा आहे. एक श्वास जात है तीन लोक का मोल. तीन लोकांचं मोल जेवढं होईल, तीन लोक. नुसत्या भायगावची किंमत करा बरं, केवढ्याला द्याल तुम्ही भायगाव? घेऊ आपण विकत बरे सबनगाव, तर किती रुपयाला द्याल तुम्ही एक गाव तुमचं? आणि पुन्हा गाव किती? तीन लोक. मृत्यू लोक आणि स्वर्ग लोक, पाताळ लोक. या तीन लोकांची जेवढी किंमत आहे तेवढी एका श्वासाची आहे. साधू का वेळे होते महाराज, काय अमोल शब्द वापरले, त्याची सरणी लावा जरा. एक एक अक्षर किती अमोल किमतीचा आहे. क्षणभंगोर काय सुंदर कडवा आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. काय भरोसा आहे माणसाचा सांग बरं? आयुष्याचा काही भरोसा नाही. त्या नियमाप्रमाणे आयुष्य कोण्या दिवशी खत्म होईल ते काही सांगता येणार नाही. हे अमोल आहे महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून वारे सावध तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल पासा. पुढे ओढसा म्हणजे भवरा. हे शब्द सुटले पाहिजे रे. पुढे हुशार. हुशार होय पुढे. ओढसा आहे. ओढसा म्हणजे भवरा. त्या भवऱ्यात एकदा अटकला की मग ते निघा. झेपणारा मनुष्य किती पंडित हुशार असू द्या, किती हुशार असू द्या, झेपणारा पण भवऱ्यात सापडल्यानंतर निघत. भवरा जो असतो पाण्याला, तुम्हाला सांगतो मोठमोठ्या नद्या असतात, त्या नद्यामध्ये भवरे असतात. भवरे. आणि झेपताना झेपणारे लोक थोडे हुशार असतात. ते खाली किती पाणी असू द्या, हजारो पुरुष पाणी असे ना, पण वरच्यावर झेपतात. ते खालचा तळ जरी नसता आणते तरी पण ते झेपतात, पण भवरे चुकवतात. त्यांना माहिती आहे अमुक ठिकाणी भवरा आहे, त्यांना सर्व कळते. ते आपण झेपत असताना झेपताना भवरा चुकून काय तर झेपता, पण एखादा चुकून जर भवऱ्यात सापडला की मेला जरा, तो बाहेर निघत नाही. पुढे हुशार थोर आहे. ओढसा. ओढसा म्हणजे भवरा. विचारा विचार. साधूचे अनुभव फार मोठे आहे. तेवढ्या अनुभवापर्यंत आपण पोहोचत. म्हणून तुम्हाला एक दृष्टांत सांगतो महत्वाचा, की आयुष्याची किती किंमत आहे हे तर तुम्हाला दृष्टांत दिला की 3 लोकों का मोल एका श्वासात आहे. आयुष्य एक श्वास जातो आयुष्याचा, तो 3 लोकांच्या मोला इतका जातो. म्हणून आपले निश्चलदासजी स्वामी साधू संतांच्या बरोबरीचा वेदांती माणूस होऊन गेला.
महान संत होऊन गेला निश्चल दासजी, स्वामी आहे. आणि त्यांनी 28 युक्त्या लिहिल्या, बराबर 28 युक्त्या वेदांत पर लिहिल्या. त्यामध्ये एक आयुष्याची युक्ती लिहिली, माणसाला कळावं म्हणून युक्ती लिहिली की एक शेतकरी मनुष्य आपल्या काय तर तिथे शेतात राखत असताना तो आपल्या गोफणीमध्ये खडे घालून आणि पाखरं उडवत होता. एक टाईम असा आला की त्याला खडा मिळाला नाही, तर त्यांनी काय तर आपल्या जमिनीमध्ये खाली खोदलं, तर त्याला लाल लागले, लाल हिरे. आणि मला तेवढाले खडे चांगल्यापैकी, आणि ते खडे त्याला 2-3 हातानं लागले. 50, 100, 200 खडा त्याने काढला. निश्चल दासजी बोलतात ते खडे काढल्यानंतर अमोल खडा, एक एक खडा होती. त्याच्या धक्क्यानं एवढा खाली पाण्यापर्यंत जातो. आणि चालत असताना त्या जमिनीत त्याच्या धक्क्याला जर मान खडा लागला, दगडी खडा लागला, गारगोटी लागली खाली जमिनीमध्ये, तो हिरा होऊन पडतो. तर तो अमोल हिरा हो. वैरागराच्या मनाप्रती खडे लागली या हिरे होती. त्या वैरागर नावाचा मणी पूर्ण तेजाचा आहे महाराज, त्याचा असा प्रकाश पडतो जमिनीमध्ये. विठ्ठला विठ्ठला बोला बोला. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सांगतो, ही ओवी भागवताची आहे. वैरागर मणी पूर्ण तेजाचा हिरे करी कधी जायो, तो धनी जाए करी तयासी मुक्ती नारायण, तो धनी जाए करी तयासी मुक्ती नारायण. करा धनी जाए करी तयासी मुक्ती नारायण, ज्ञानोबाराचा अभंग आहे. जे वैरागर नावाच्या मण्याचा धक्का लागून खडे हिरे होतात, ती ओवी ज्ञानेश्वर महाराज आपल्या भागवताचा हा अभंग. वैरागर मणी पूर्ण तेजाचा होय, इतकं तेज आहे त्याला. लागलिया हरड, हरड म्हणजे खडा, इतकं बी माहिती होणार. हरड म्हणजे खडा. भेटलिया हरड हिरे करीतची जाये, तो हिरा करतो. त्या माळोच्या खालून तो गेला असेल म्हणून तिथे 5, 25, 50, 100 खडे निघाले. तो गोपनीमध्ये का तर घालून फेकत होता. पण ते खड्याचा नियम असा आहे की तो खडा ज्या ठिकाणी पडायचा तिथे उठून जायचा, पडेल नाही राहायचा, उठून जायचा. एकच खडा माणूसच्या जवळ राहिला. निश्चल दासजी म्हणतात तो एक खडा राहिला, तर त्याची बायको आणि त्याचा मुलगा ज्या वेळेला तो आला शेतामध्ये, त्या मुलाने तो खडा घेतला. आता त्या मुलाने खडा घेतल्यावर सुंदर चांगला दिसतो, प्रकाशमान हिरा. त्यांना ती कल्पना नाही, हिरा हे त्यांना कल्पनाच नाही की या खड्याला हिरा म्हणतात काय. त्याचा शेजारी होता हिरामन, त्याला हिरा म्हणतात.
त्या पोराने तो फळा घेतला, तो काही दे ना बा. मग तो त्याच्या आईच्या बरोबर घरी आला. 2-3 नंबर गेल्यानंतर तिथून जोहरी आला. तो जोहऱ्याने तो फळा पाहिला. जोहरी आहे, हिऱ्याची खरी परीक्षा जोहरीला, जोहऱ्याला. त्याने पाहिलं तर या पोराच्या हातात एवढा फळा हा लाखो करोडो रुपयाचा असता. हे पावरच लोक असतील. त्या म्हातारीला त्याने विचारलं, बाई या पोराच्या हातात खडा देते का? आणि रडी रडी मग त्याला मी पैसे देतो. तिला काय कळते त्या बाईला काही माहिती. तिला खड्याला कोणी पैसे देतो का? इतकी हुशार होते मात्र. हा पण खड्याला कोणी पैसा देईल का? काही तिला अमोल वस्तू असली पाहिजे असं तिने मनात धारण केलं. अरे खरं बाबा काय पैसे देशील तू? किती देशील त्या पोराला पैसे? म्हणे तू म्हणशील तितके. तिने म्हटलं मग खराडी गड्या म्हातारी विचार होतो. तू म्हणे वा 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 वा. अरे बाबा काय देशील? म्हणे त्या पोराच्या हाती 100 रुपये दिली. याला 100 रुपये हे खडे काय भाषण करण्यामध्ये कमी आहे. खडे 100 रुपये दिली. खड्याला नाही ना म्हणे बाबा ते 100ला करू काय? माझं पोरग जर रडताना मरून गेला घेतोच काय? तर मी देत म्हणे तुला खरा. हा अरे म्हटलं गेले निर्तोल होत आहे, बावळत आहे, यांना कळत, त्यांना समजत. बरं बाई किती पैसे घेते तू? सांग ना की इतके पाहिजे तितके देतो ना. मग तिनं म्हटलं की मग आता मी माझ्या मालकाला बोलवणार. आता मालक म्हणजे आवतावरचा विष्णू. त्याला माहीतच काय आहे. आता त्याला आणलं बा बोलून काय बोलत अरे म्हणे बाबा अरे या पोराच्या हातचा खडा देतो का? तर म्हणे हो देईन म्हणे. तर पण तो पोरं रडतो म्हणे बा तो देणार नाही. पोरग मोठा हत्ती आहे म्हणे. पैसे देतो ना पण तुम्हाला तू मागतील तितके देतो. मग त्याने पाहिलं 1000 रुपये घे. काय देतो खडा दे पळा त्याचे काय होईल? तो म्हणतो गेले. अरे म्हणे 2000 म्हणतो चालणार वाढत जा. त्यानं बी पोऱ्याला येत अरे म्हणे नाही बरं नाही ते पोरग रडते म्हणे आणि मी तुला देत नाही. त्यानं पाहिलं की यांना हे कळत नाही. हा खडा काय आहे हे वस्तू यांना कळत नाही. मग त्याने असंच ठरवलं तुम्ही दोन्ही नवरा बायको किती दिवस शोधल्यानं पैसे वाहताना हा खडा देतात. गोष्टीनं पैसे वाहण्यावर येतो बा. मग त्याने सांगितलं खडा देतो म्हणे तुला आता पण 8 दिवस पैसे वाहू आम्ही पोहोचल्या ना तितके येतील तितके. तो म्हणे झाले 8 दिवस. अरे म्हणे 15 दिवस तू वाढवताच चालला ना हो. पण म्हणे आता नाही होणार गड्या. इतकं 2-4 वेळा झाला आता नाही होणार. तो फळाच्या चेहऱ्याच्या ताब्यात दिला आणि त्याने पैसे व्हायला इतका पैसा त्याने दिला. हो असे त्याचा करता राहतो. 200 खडे जर आज असते तर किती किंमत? एवढं अमोल आयुष्याची किंमत आपली हे फुकट जाऊ दिले आपण. आपल्याला त्या आयुष्याची किंमत राहिलेली. एक खडा अमोल आहे महाराज. तसा एक श्वास जात आहे 3 लोक. विठाला विठाला गोडी आयुष्यात आतो गमाविला विषयाचे ओढी आतो गमाविला विषयाचे ओढी गोडे आयुष्यात अरे 1000 तुमचे विषयात चालले
म्हणले बुडविली जोडी आयुष्याची आयुष्य मिळालं पण त्याची जोड बुडवली कशात आतो गमाविला विषयाचे ओढी विषयाच्या ओढामध्ये पडला. तू म्हणाल बा आम्ही काय विषय झोपतो काय अरे विषय म्हणजे काय डोळ्याने जेवढं दिसतो तेवढे विषय एकाच गोष्टीला तुम्ही विषय समजतात. नाही 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 सांगतो तुम्हाला विषय म्हणते काय परतत्व हरवते सावरा आठवते जे काही होते जाते ते एक प्रतीक आणि परमात्मा जाते क्षेत्र म्हणजे विषय क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्र म्हणजे श्वास हे अमल जात आहे लोक विचार करायचं एवढं मोठं आयुष्य असल्यावर ते बनवलं विषयामध्ये प्रपंचात बनवलं व्यवहारात बनवलं अन्यायात बनवलं अधर्मात बनवलं काळा पडून साधी म्हणतात की आता करू त्याचाही नभो तरुणपणातलं जे आयुष्य हो त्याचा नाश करू नका. अरे बालपणाचं आयुष्य जे आहे त्याचा काही उपयोग होत नाही. महाराज गेलं स्थळामध्ये तरुणपणाचा व्यक्तीचा विचार आहे आणि म्हातारपणातला आयुष्य जे आहे 70 वर्षाच्या पुढे त्यालाही काही किंमत महत्वाचं नाही. ते का म्हणून कोणी काय परिस्थितीचे नाही पण तरुणपणा 30 वर्षाच्या वयापासून 50 मनुष्याने हित करण्याकडे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपलं हित आहे त्याच्यात आपलं कल्याण आहे म्हणून तो दोहा सांगतो तुम्हाला भजन करा. आपला ख्याल घालत होता तो काय म्हणत होता आजले नाही भले दिसले नाही भले आणि दिसण्याचे घडतात त्या लोका सफर मतर तो सगळं हमची हो आपण त्याच्याचं गरज आणि कायम करतात. आता त्या गोष्टीचे का होतं राव सांगितलं राजाच्या आणि राजाची बायको त्या 2 दासा आता याला पाहायला याला गायचा संबंध चालला रस्त्या आणि तो आजली नाही भले तिथले नाही भले मागे जाते होतील लोक जाते होतील मजूर आणि इतने तू भक्ता हो अरे क्या देखा है चक्कर मकर ये आपण तुमचा बरोबर राणीला राहा खोल फकीरला म्हणे ओसावला कोणी करता हा म्हणतो विष्णूची घटा आहे मधली चांगली आहे म्हणतो पुढची दासी होती मागची एक दासी होती दोन्ही चांगल्या नाही मधली चांगली. आता त्याचा पाल चालला गाई खरी जाऊन राजाला त्याचा असा कोणी एक माणूस आहे आणि तो असं बोलतोय त्यानं मला पाहता बरोबर तो मला म्हणतो की विष्णूची घटा आहे. आता तो फकीर किंवा ते वेगारी कोणत्या चाल घालत होतं ते यांना करून घालत होता का त्याचं नेहमीच चालू होतं ते काय पाया घरी आल्या सांगितलं राजा होता तो पण
आपल्यासारखा अधिकारी नव्हता. बायकोला असं म्हटलं म्हणता बरोबर दुसरं तिसरं न करताना जाऊ द्या सोडावं. नाही नाही, विचार करावा. जरी अन्यायी असला, आपल्या दृष्टीने एखादा मनुष्य गुन्हेगार असला तरी त्याचा गुन्हा काय आहे याचा विचार करून थोड्या वेळानं त्याला शिक्षा द्या. गुन्ह्याला शिक्षा असतात. गुन्हा दंड गुन्हे सुद्धा माणसाची सजा होते गुन्हाप्रमाणे आणि दंड होतो गुन्ह्याचा. त्या नियमाप्रमाणे विचार थोडासा विचार करून विचार आहे. त्या राहतात स्वाल चालला आपली नाही झाली, तिथले नाही झाले, त्याची गटा घे आणि त्या देतात आहे सकाळ एक झाली बोल चाललं त्याचं अयंत चाललं. त्या बाईने जे आपल्याला सांगितलं कारण त्याचं अगोदरही होत आणि अजून जे तुम्ही जे तुम्हाला पाहून त्याने काही म्हटलं मग त्यांनी त्या अर्थ हो महाराज मी राजा बर मग त्या स्वराचा अर्थ काय? अरे म्हणे बाबा आगली नाही झाली अवस्था, आगली अवस्था, तिसरी अवस्था आणि मधली अवस्था, अशा 3 अवस्था आहे बरोबर. आणि त्याचं बालपण आणि म्हातारपण नव्हे राजा. अरे बालपणातली पहिली हे चांगली हे खरं म्हणजे आगली नाही झाली, तिसरी नाही झाली. तिसरी म्हणजे म्हातारपणाची चांगली आहे का बाबा? नाही. त्याला म्हणायला जाते राम म्हणतो अरे नाही झाली आगली नाही झाली. अरे तिसरी नाही झाली हो तिसऱ्या जातात 1 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत करतात. आणि उत्तम रीतीनं परमार्थ करण्याला संसार करण्याला का होईना पण ठीक अवस्था नाही. त्याच्या पुढे संसारही चांगला नाही म्हातारपणात नाही. आणि बालपणात तर होतही नाही. बालपण गेले काय हरकत जसं जगले ते अर्धरात्र अर्धरात्री किती राहिले 50. मध्ये कालत्व क्रीडा रोग काय भजनासूरले ते पाहिला. बालपणा गेला खेळामध्ये काही तरुणपणा गेला विषयामध्ये
आणि म्हातारपणात काय काय करू रे? बाळपण दे भ्रष्टपण तारुण्य विषय देता, तरुणपणात विषय देता, भ्रष्टपणे प्रवर्तने चिंता आणि मरे मागुता जन्म रे. तिन्ही अवस्था गेल्या. बालपण खेळात गेलं, तरुण पण विषयाच्या काय दिल्लीत गेलं, आणि म्हातारपणामध्ये तर मग काही होत नाही. महाराज माणसं म्हणतात गाव तुम्ही कीर्तनाने आले, आम्हाला कीर्तन ऐकणे तर सातच्या पुढे अजून तर तरुण आहे, अजून तर मोठं पुरावं, अजून तर ते आमची अवस्था आहे. काही हरकत नाही, असू दे. पण काय पाहेला तो म्हणतो म्हातारपणात भजनच करणार. आता हा भजन करीन का म्हातारपणा? खाण्यात तिथं पंचायत करतो, सगळी चिंता, ग्रस्तपणी प्रवर्तने चिंता. त्या चिंतेमध्ये भजन कसं होईल रे बाबा? म्हातारपणासारखं दुःख जगात नाही. टोंगे जे आहे, टोंगे आणि डोकं एका रेषेत येते. पडून जातो. म्हातारपणासारखं दुःख नाही. कीर्तनाला निघून आपल्याला पाया करून विनंती करून दीनपणा धरून शिकवतात. अरे बाबो, काही ना काही तरी आता शिकायला करू नका. तुकाराम महाराजांचे शिकवण्यात 3 प्रकार. एक, दंडवत घालून नमस्कार करून सर्वांना नमन करून आणि साधकांना काय करते फार विनंती करून सांगतात. तुम्हाला सांगतो, भक्तांना एक वेळा जो रागावले तर शिल्लक होते, त्याशिवाय दुसरे शब्दच वापरले. तुकाराम महाराजांना तिथे पाया पडलं नाही काही रस्ता किती सांगो तरी नाही का ती भक्तीचे. आता हे शब्द आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही, हे त्यांचे शब्द आपले आपण म्हणू का नाही, संतांचे आहे. किती सांगो तरी अरे त्याला पुढे जिल्हा विचार. आता रडतील आपलं काय जाणार, कोण वरतील मरतील, आपलं काय जाणार म्हणायचं. तुकाराम महाराजांचा का झालं काही करा नका करो नाशाई सारा सकाळांच्या पाया महाराज आपला करा. अरे बाबा हो, तुम्हाला नमस्कार करून टाकतो, धन्यवाद घालून सांगतो की चित्त शुद्ध करा. कारण आपल्या चित्तामध्ये मल विक्षेप आणि आवरण असे 3 दोष. हे 3 दोष गेले म्हणजे चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तो हिताला अधिकारी होतो.
लावावया लागली तो ज्वर केला तो वल्ली तो औषधे पडला वने तुळशी पुढे दीप लावण्याकरता दिवा लावण्याकरता आषाढी बोल दिवाला वावावा त्याच्यातली एक ठेवली पूर्वीचा काळ होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या कारणामध्ये नाथ महाराजांच्या कारणामध्ये त्या आषाढ्या विचाराने त्यामुळे तुम्हाला आज मजा आहे. महाराज त्या गेलेला शिडीमध्ये आणि आग्ने पावत असत आहे गौरी एखादी आणि मग तो संध्याकाळी येतो असतात पुन्हा रात्रभर तो त्याच्यात ठेवायचा त्या आषाढ्या मामूली गाडी झाली आपलं फार विद्या पाहत आता विज्ञावाला करतो कसं सांगतो तुम्हाला त्यातली एक देणगी अरण्यामध्ये गवताच्या काकऱ्याला नीला लागली. गवताच्या देणगीला तुमची लागता बरोबर तिने काय बनवली तो आणि कोकते आली अवलारे गिरी कंदरे भस्म करी मंदिरे गिरी कंदरे भस्म करी हा कथा प्रस्थान काय होईल भजन करा कैसी अल्प ही माझी भक्ती किती अल्प तशी संतांच्या सत्याला चिंतन करायचा कमी बनवा अल्प नामस्मरण अल्प भक्ती म्हणजे कमी भक्ती अल्प कैसी अल्प ही माझी भक्ती श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्ती हे चार श्रद्धेनं ती हत्या सुरुवात अंतःकरणामध्ये एक जन त्याच्या मालवीचे अवध घडला सत्ताम पाप राहतच नाही. तो काय करतो ते नामस्मरण काय करते आपली माझी भक्ती श्रद्धायुक्त प्रवेशल्या ऐके शुद्ध झाली या चित्त मग तेच हे विषयासक्त अरे एकतर चित्त शुद्ध झालं आणि चित्तामध्ये स्नान वगैरे केले तर ते विषयासक्त होईल. अशुद्ध चित्त झालं म्हणजे तो हिताला कारणीभूत म्हणून चित्त शुद्ध करा. म्हणजे पाप संदेश म्हणजे चंचलता आणि आवरण म्हणजे व्यापार. अनेक जन्माचे पाप ते नामस्मरण बरोबर पाप नाही होते स्मराला विषय आता विशेष द्यायचे उपासना नाही पाहिजे. बरं उपासना म्हणजे सेवा
सेवा करत तेरा तुमचा विषय तुझे चंचलता अंतःकरण चंचलता चित्तामध्ये चंचलता आहे. ते येणाऱ्या चंचलता काय हो आपण ध्यान करावं तो आपल्या ध्यानात पाहिजे. जोपर्यंत ते स्थिर होत नाही तोपर्यंत प्रज्ञा त्याप्रमाणे हा विषय प्रदेश आहे. आणि आवरण जवळ कशाने ज्ञानाने जातो. मग हा भोग त्याचं ध्यानस्मरणाने जातो. चंचलता उपासनेनं जातो. आणि असणारा शेवटचा जो पुरुष आहे आवरण ताकद ते सिद्ध वाचत तर ज्ञानाने म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या कळव्यातून असुराले चित्त सिद्ध करा विकते करावे देवारे चिंतन करूया मन सिद्ध व्हावे. शुद्ध भावाचे मन करून मनाच्या ठिकाणी सिद्ध भाव धारण करून आणि आपण आपला परमात्मा प्राप्त करून घ्यावा. म्हणून याला हित म्हण. बरं हित व्याख्याच आमच्या घरी वेगळा वेगळा उच्चार करत असला तरी हिताचा उपाय दुसरा नाही. हिताचा उपाय फक्त नामस्मरण हितते करावे चिंतन करावे. आपलं कल्याण आहे याच्यामध्ये मनुष्य द्यायचे आहे. म्हणून महाराज दुसरं काही न करताना आणि तुम्ही हाच व्यापार करा दुसरं काही करा. तो व्यापार आता पुढे काय शिकवायचं आहे. त्यामुळे ही तो व्यापारी त्याकडे काय शिक्षण किती दिलं तरी कमीच करू नका. बरं म्हणून त्यामुळे तो व्यापार ऐका कर्मवार काही करा तुम्ही पण तुम्हाला जतन करून ठेवा तुम्ही हे करतो हे सांगतो. हित होय तो व्यापार. व्यापार
व्यापाराशी काय संबंध आला येते? आयुष्य तरी नाही, मनुष्य देहाचं ही थोडी हे तरी झाला, व्यापाराशी काय संबंध आहे? बदल करा. वेदांतामध्ये जीव हा व्यापारी म्हणून व्यापार शब्द वापरला जातो. व्यापारी आहे. हो, कोणता व्यापार करतो जीव सांगेल तुम्हाला. जीव हा व्यापारी काय म्हणून आहे? ते श्वास हो श्वास जाता याचा व्याख्यान तो व्यापार करतो. म्हणून व्यापारी जीवाचा व्यापार बंधाचा म्हणवाचा. अरे हा संताचा व्यापार जो तू करून राहिला हा सोडून दे. हा जो तू प्रपंचाचा व्यापार करतो सोड, आणि त्याच्यात आपले ही सगळी तो व्यापार कर. बराबर व्यापार शब्द सोडवला त्याची करते. म्हणजे एक आहे हा त्याचा व्यापार, याचा व्यापार येणं आणि जाणं, येणं आणि जाणं, जन्माला यावं आणि इथून मरावं. हा व्यापार करत होता त्याची करली व्यवहार कोणाची? ज्याने हरी साठवला, साठवला हरी जेणे हृदय मंदिरी व्यवहार झाला. सफल व्यापार झाला त्याचा. खरा व्यापार हा आहे आणि याच्यात आपलं हित आहे आणि याच्यात आपलं हित असल्यामुळे ते हित आपण करा. त्याला व्यापार म्हणतात. का म्हणून हित तो व्यापार. प्रपंचामध्ये आपलं हित नाही, तो व्यापार करू नको. जन्म मरणाचा तो व्यापार तुझा चालू राहील. म्हणून हा व्यापार ते करू नको. अरे जन्माला आणि मरावं, जन्माला मरावं हे जा दुःखाचा भाग आहे. हा तुझा जो व्यापार चालू आहे अनेक जन्मामध्ये, हा व्यापार सोड आणि हिताचा व्यापार. कोणता हिताचा व्यापार? का म्हणे हित हे व्यापार करा काय फार भगवत चिंतनाचा व्यापार कर आणि तुझा विचार होईल. पाया जो माणसा जो सर्वांनी ईश्वर चिंतन करा, भगवंताला पळत जावं. आपल्या घरामध्ये दैवतांचे फोटो लावावे, त्या दैवताला स्मरण करून जावं, नमस्कार करावा आपण आणि त्या नियमाप्रमाणे आपला प्रपंच करा. तरी तुमचा सुखाव होईल, तरी तुम्हाला सुख मिळेल. पण सांगतो तुम्हाला या नियमाप्रमाणे आपल्या हिताकरता आपण नसावं, अनहिता करता आपण जाऊ नये. योगा करता शेवटचा सर्व किती सुंदर बोलले. म्हणे हित काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे